यानंतर आपण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा घेऊ सकाळच्या 100 बातम्यांमधून। कोकणात युतीच्या तब्बल 25 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत। जिल्हा परिषदेच्या 8 तर पंचायत समितीच्या 17 जागा भाजप आणि शिवसेना युतीने जिंकल्या आहेत। पैशांचं आमिष आणि दडपशाहीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेत असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी यांनी केलाय। आंबेगाव तालुक्यातील पारगाव जाकरवाडी जिल्हा परिषद गटातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवार पूजा वळसे पाटील यांनी माघार घेतली आहे। पूजा वळसे पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला। दरम्यान आता त्या अरुण गिरे यांचा प्रचार करणार आहेत। राष्ट्रवादीने उमेदवारावर दबाव टाकून अर्ज मागे घेण्यास भाग पाडल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे। पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत प्रमुख पक्षांच्या अनेक उमेदवारांनी माघार घेतल्याचे पाहायला मिळते। शिक्रापूर सणसवाडी जिल्हा परिषद गटातून भाजपच्या कुसुम खैर यांनी माघार घेतली आहे, तर रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटातील शिवसेनेच्या अर्चना शिंदे यांनी माघार घेतली आहे। इंदापुरात राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले यांनी भाजपात प्रवेश केलाय। प्रदीप गारटकर आणि प्रवीण माने यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडलाय। त्यामुळे आता माळवाडी वडापूर या जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर शिवसेना आणि भाजपमध्ये अजब युती पाहायला मिळते। जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला असतानाही दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या जागांवर एबी फॉर्म दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीतील घटक पक्ष आमने सामने आलेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये 63 पैकी 16 जागांवर शिवसेना भाजपची युती झाली आहे, तर इतर जागांवर दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढणार आहेत। माजी मंत्री तानाजी सावंतांच्या पुतण्याला ठाकरेंच्या शिवसेनेची साथ मिळाली आहे। तानाजी सावंत यांचे पुतणे पृथ्वीराज सावंत यांच्यासाठी ठाकरेंच्या पक्षाने उमेदवारी अर्ज मागे घेतलेत। पृथ्वीराज सावंत यांच्यासाठी ठाकरेंच्या सेनेचे जिल्हा परिषद गटातील 1 आणि पंचायत समिती गणातील 2 असे 3 अधिकृत उमेदवार अर्ज मागे घेण्यात आलेत। महाड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेचा पहिला उमेदवार बिनविरोध निवडून आलाय। महाड पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवार अनिल जाधवांविरोधात उमेदवारांनी शेवटच्या दिवशी माघार घेतल्याने अनिल जाधव बिनविरोध निवडून आलेत। मावळ तालुक्यातील सोमाटणे येथे महायुतीकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे। आमदार सुनील शेळके यांनी तिन्ही उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन करत त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असं म्हणत मतदारांना साथ घातली आहे। अक्कलकोटमध्ये अर्ज मागे घेण्याच्या दिवशी शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपला पाठिंबा दिल्याने खळबळ उडाली आहे। अक्कलकोटमध्ये जिल्हा परिषदेसाठी काँग्रेसने शिवसेनेसोबत युती केल्याने ठाकरेंच्या तालुका प्रमुखाने भाजपला जाहीर पाठिंबा दिलाय। चंद्रपूरमध्ये काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जातंय। चंद्रपूरमधील काँग्रेस नगरसेवकांचा एक गट आपल्या संपर्कात असल्याचा दावा भाजप नेते मुनगंटीवार यांनी केलाय। तसंच शिवसेना उभाटा नगरसेवकांसोबतही आपली चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय। मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणावर आक्षेप घेणाऱ्या माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांच्या भेटीसाठी आलेल्या जोगेंद्र कवाडे यांना विरोध करण्यात आलाय। आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आपापसात बाचाबाची केली। जालना महानगरपालिकेच्या निकालानंतर 11व्या दिवशी भाजपला गटनेता मिळालाय। भाजप गटनेतेपदी महेश निकमांची निवड झाली आहे, तर प्रतोद म्हणून रमेश गोरक्षक यांना संधी देण्यात आली आहे। जालन्याच्या 30 तारखेला पहिला महापौर ठरणार आहे। भाजपने जालना शहर महानगरपालिका निवडणुकांमध्ये 41 जागा जिंकल्यात। दोन्ही गट एकत्र नोंदणी करून फायदा आहे का हे पाहणार। गट नोंदणी करताना टक्केवारी हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा असल्याचं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले। गणेश नाईकांना शिवसेना संपवायची परवानगी द्याच, आम्ही देखील तयार आहोत अशी एक्सवर पोस्ट करत खासदार नरेश मस्केंनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना आव्हान दिले।
विजय चौगुलेंनी भाजपच्या गणेश नाईकांवर घणाघाती टीका केली आहे। एकनाथ शिंदेंना आव्हान देणं इतकं सोपं नसल्याचं त्यांनी म्हटलंय। नाईक सातत्यानं एकनाथ शिंदेंवर टीका करत आहेत। त्या टीकेला शिवसेनेचे नेते विजय चौगुलेंनी न्यूज 18 मराठीला दिलेल्या मुलाखतीत जोरदार प्रत्युत्तर दिले। नवी मुंबई महानगरपालिकेत गणेश नाईक पालकमंत्री असताना भ्रष्टाचार करत असल्याचा दावा त्यांनी केलाय। चंद्रपूर महानगरपालिकेत हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे। चंद्रपुरातील सत्ता स्थापनेचा मुद्दा घेऊन विजय वडेट्टीवारांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे। दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 30 मिनिटं चर्चा झाली। चंद्रपूरमध्ये सत्ता स्थापनेत ठाकरेंच्या शिवसेनेचे जर सहकार्य केलं नाही तर परभणीमधील पाठिंबा काढून घेतला जाईल असा इशारा काँग्रेसकडून देण्यात आलाय। परभणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर काँग्रेसशिवाय बसू शकत नाही। ठाणे महानगरपालिकेत भाजपलाही सत्ता हवी आहे। दोन अडीच वर्ष सत्तेत वाटा मिळावा तर पदाला न्याय देता येईल अशी मागणी भाजप नेते निरंजन डावखरेंनी केली आहे। जर सत्तेत योग्य वाटा मिळत नसेल तर विरोधी बाकावर बसू अशी पक्षातील नगरसेवकांची मागणी असल्याचं डावखरेंनी सांगितलंय। ठाणे मनपासाठी शिवसेना भाजपातील सत्तेचा वाद विकोपाला गेलाय। ठाण्यात महापौर पदाची निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जाते। अंबरनाथचा राग काढत उल्हासनगर आणि केडीएमसी मध्ये शिवसेनेनं स्वतंत्र गट स्थापन केले असून सत्तेचा दावा केलाय। ठाणे महानगरपालिकेत देखील शिवसेनेनं वेगळा गट स्थापन करून महापौर बनवण्यासाठी तयारी केली आहे। भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार अर्चना राणा जगदीशसिंह पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीतून माघार घेतली होती। मात्र घडलेल्या सर्व राजकीय नाट्यानंतर अखेर अर्चना पाटील पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या। अर्चना पाटील यांनी तेर गटातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। जया नायकवाडी यांनी अर्ज मागे घेतल्यानं अर्चना पाटील यांचा एबी फॉर्म वैध झालाय। मुंबईतील महापौर आणि उपमहापौर पद निवडणुकीसाठी अधिसूचना जारी करण्यात आल्या। आतापर्यंत पीठासीन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली महापौर पदाची निवडणूक होत असे, पण आता फक्त आयुक्त किंवा प्रशासन पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत। नागपूर महानगरपालिकेत काँग्रेसचा गटनेता म्हणून संजय महाकाळकर यांची निवड करण्यात आली आहे। संजय महाकाळकर हे काँग्रेसचे मनपातील विरोधी पक्षनेते असतील। काँग्रेसकडून आपल्या 34 नगरसेवकांच्या गटाची नोंदणी करण्यात आली आहे। अज्ञातस्थळी गेलेल्या नगरसेवकांचे ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनर लावण्यात आले। नगरसेवक मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे निकालाच्या दिवसापासून बेपत्ता आहेत, त्यांचे बॅनर लावण्यात आले। मावळमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलंच तापलंय। भाजपचे बाळा भेगडे आणि राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंमधील वाद विकोपाला गेलाय। बाळा भेगडे ज्या ठिकाणी बोलले तिथेच त्यांना उत्तर देणार असं म्हणत सुनील शेळकेंनी भेगडेंना थेट आव्हान दिले। रायगडमध्ये शेकापच्या मुख्य शत्रू शिंदेंची शिवसेना आहे असं वक्तव्य शेकापच्या नेता चित्रलेखा पाटील यांनी केले। जिल्हा परिषद निवडणुकीचं वातावरण रायगडमध्ये तापत असताना त्यांनी हे विधान केले। रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेसमोर महायुतीतील घटक पक्ष भाजप आणि राष्ट्रवादी उभी असताना शेकापनं शिंदेंसमोर दंड थोपटल्याचं संकेत चित्रलेखा पाटील यांनी दिले आहेत। कारागृहातून जामिनावर बाहेर येताच रील बनवणं आणि रॅली काढणं एका गुन्हेगाराला चांगलंच भोवलंय। शिर्डीत रॅली काढल्याप्रकरणी आरोपी अनिकेत उर्फ झिंग्या शेजवळकर शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। दरम्यान शिर्डीतील गुन्हेगारीबाबत सुजय विखेंनी आक्रमक पवित्रा घेतलाय। मला फक्त 2 दिवस द्या, रॅली काढणाऱ्यांची वरात काढतो असा इशारा सुजय विखेंनी दिलाय। मुरुम शहरातील नगरपरिषद मुख्याधिकारी सचिन भुजबळ यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो न लावता ध्वजारोहण केल्याचा आरोप करत मुरुम शहरातील तरुणांनी आंदोलन केले। एकीकडे सरकारकडून बिहारी भवन बांधण्यासाठी निधी दिला जातो, पण इतर सोयी सुविधा देण्यासाठी सरकारकडे निधी नाही। त्यामुळे सरकारनं बिहार भवनाला निधी देऊ नये या मागणीसाठी नितीन कंपनी परिसरात मनसेच्या वतीनं बॅनर लावण्यात आले। बीड पंचायत समिती कार्यालयात सामाजिक कार्यकर्त्यांना मारहाण झाली। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं।
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील गारपिटीनं झोडपलंय। भाटपुरा परिसरात गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। गहू, पपई, केळीला गारपिटाचा फटका बसलाय। त्यामुळे तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। चोपडा तालुक्यातील वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यानं शेतीचं मोठं नुकसान झालंय। पावसामुळे गव्हाचं पीक जमीनदोस्त झालंय। सातपुडा पर्वत रांगांच्या पायथ्याशी असलेल्या उत्तरेकडील गावांना गारपिटांचा मोठा फटका बसलाय। बुलढाणा जिल्ह्यातील वादळी वाऱ्यांसह पावसानं हजेरी लावली आहे। पावसामुळे गव्हाच्या पिकांची नासाडी झाली असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलाय। येवल्यात अवकाळी पावसाचं आगमन झालंय। अचानक आलेल्या पावसामुळे काढून ठेवलेला कांदा भिजलाय। त्याचबरोबर गहू, हरभरासह रब्बीच्या इतर पिकांचंही नुकसान झालंय। या घटनेनं शेतकरी हवालदिल झाला असून जनजीवन विस्कळीत झालंय। जळगावात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। अवकाळी पावसामुळे काही वेळ जनजीवन विस्कळीत झालं होतं, मात्र पिकांचं मोठं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथेही पावसानं हजेरी लावली आहे। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारंबळ उडाली, तर सखल भागात पाणीही साचलंय। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील अवकाळी पावसानं झोडपून काढलंय। अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नरडाणा परिसरातील रब्बीच्या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे। गोंदियाच्या देवरी तालुक्यातील धोबाटोला बियर बार विरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले। बियर बार बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केले। धाराशिव जिल्ह्यातील हागोंड्री गावात ध्यान केंद्राजवळ अघोरी प्रकार केल्याची घटना उघडकीस आली आहे। त्यामुळे परिसरात खळबळ माजली असून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केलाय। या प्रकरणी कारवाईची मागणी होत आहे। बुलढाण्यातील शेगावमधील शासकीय हमीभाव केंद्रावर सोयाबीन विकून वर्ष उलटले तरी शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत। त्यामुळे शेतकऱ्यानं आत्महननाचा इशारा दिलाय। यावेळी शेतकऱ्यानं लेखी निवेदन सादर करत पैशांची मागणी केली आहे। बोईसर तारापर एमआयडीसीतील कारखान्यांमधून निघणाऱ्या धुरांचं साम्राज्य रस्त्यांवर पसरलंय। या घातक धुरांमुळे स्थानिक नागरिकांना त्रास जाणवू लागलाय। शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंदन संखेंनी प्रदूषणाचा व्हिडिओ पोस्ट केला असून प्रदूषणकारी विराज प्रोफाईल या कंपनीवर कारवाईची मागणी केली आहे। जळगावच्या भुसावळ तालुक्यातील साक्री येथे 2 अल्पवयीन मुलींना एका माथे फिरून थेट विहिरीत ढकललंय। घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली असून मुलींना विहिरीतून बाहेर काढलंय। या दोन्ही मुलींचा मृत्यू झालाय। जळगावात लाडकी बहिणीचे पैसे मिळत नसल्यानं शेकडो बहिणी संतप्त झाल्यात। शेकडो महिला जळगावच्या महिला व बालविकास कल्याण केंद्रात घुसल्या असून लवकरात लवकर योजनेचे पैसे देण्याची मागणी महिलांनी केली आहे। बीडच्या माजलगावात बहुजन विकास मोर्चाच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं। ईव्हीएम हटाव आंदोलनाला पाठिंबा देत बाळराजे पाटील यांनी उपोषण सुरुवात केली आहे। यानंतर आपण एक सविस्तर बातमी पाहणार आहोत। राज्यातील काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांमध्ये हवामानाबाबत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे। धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातील अवकाळी पावसानं झोडपून काढले। अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। भुसावळमध्ये झालेल्या पावसामुळे अनेक दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरलं होतं। जळगावात गारपीट झाल्यानं कापणीला आलेल्या पिकांचंही नुकसान झालंय। अवकाळी पाऊस आणि वादळामुळे पिकं अक्षरशः उद्ध्वस्त झालेली पाहायला मिळतात। येवला शहरालाही अवकाळी पावसानं झोडपून काढलंय। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारंबळ उडाली। पुन्हा एकदा पाहूयात सकाळच्या 100 बातम्या। 29 जानेवारीला पंढरपुरात माघी एकादशीचा सोहळा पार पडणार आहे। या निमित्त पंढरपुरात गर्दी होण्यास सुरुवात झाली असून आजपासूनच मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्यात। गर्दी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे विठ्ठल दर्शनासाठी 5 तासांचा कालावधी लागतो। मावळातील तळेगाव आंबी एमआयडीसी परिसरात निगडे गावात श्री कालभैरव महाराजांच्या यात्रेनिमित्त भक्तिमय वातावरण तयार झालंय। मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाईसह मंदिर आणि पालखीला फुलांची सजावट करण्यात आली आहे।
मालेगावात झालेल्या नायट्रोजन गॅस सिलेंडर स्फोट प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे। बेकायदेशीर गॅस सिलेंडरचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे। बीड जिल्ह्यातील 17 ऊस तोडणी मुकादमांची साई कृपा शुगर कारखान्यांकडून फसवणूक झाली आहे। तब्बल 1 कोटींपेक्षा जास्त रक्कम देण्यास कारखानदारांनी टाळाटाळ केली आहे। बारामती तालुक्यातील झागरवाडी इथं ताडी विक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। घातक रासायनिक पावडर जप्त करत दोघांना ताब्यात घेण्यात आलंय। बीडच्या केस तालुक्यातील नांदुरघाट येथील शालेय समिती अध्यक्ष अमोल जाधव यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला। त्यांची प्रकृती चिंताजनक असून बीडच्या जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। वर्ध्याच्या तळेगाव शामजबंती इथल्या नागपूर अमरावती महामार्गावरील सत्याग्रही घाटात ट्रकची दोन्ही चाकं निखळल्यानं ट्रक उलटलाय। या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झालाय। खेतवाडी परिसरात स्कूल बसने महिलेला चिरडले। यावेळी महिलेच्या हातातील 9 महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय। अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय। सिल्लोड तालुक्यातील गणेशवाडी परिसरातील पूर्णा नदी पात्रात मृतदेह आढळलाय। पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास करतायत। जुन्या मुंबई पुणे महामार्गावर भरधाव हायवा डंपरनं कारला जोरदार धडक दिली आहे। यानंतर नियंत्रण सुटल्यानं कारनं विद्युत खांबाला धडकून विरुद्ध दिशेनं जाणाऱ्या लेनमध्ये उलटली आहे। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। डंपर चालक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत।